देगलूर तालुक्यातील मौजे, शेवाळा, शेकापूर, सांगवी, उमर येथील नदीपात्रातून दिवसाढवळ्या रेतीची खुलेआमपणे अवैधरित्या उपसा आणि तस्करी चालू असून प्रशासन मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचं चित्र आज समोर आले आहे। याबाबत महसूल विभागाला वेळोवेळी निवेदन देऊनही महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे। जे गोरगरीब घरकुल असे लाभार्थी आहेत, अशा लाभार्थ्यांना रेती न मिळता धनदांडग्या लोकांना याचा लाभ मिळत असल्याचं मत निवेदनकर्त्याने व्यक्त केलं आहे। तसेच ते पुढे म्हणाले की मंडळ अधिकारी, तलाठी यांनी वाळू माफियांशी हातमिळवणी करून त्यांच्याकडून हप्ते घेऊन त्यांना मदत करीत असल्याचा दावा सुद्धा येथील लाभार्थ्यांनी बोलताना केलाय। याबाबत प्रशासनाने चौकशी करून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या आणि विकणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाईची मागणी मनसे कार्यकर्ता मनमत परबत्ते यांनी निवेदनात केली आहे। मागील 6 महिन्यापासून घरकुलचा विषय चालू आहे। घरकुल गरीब लोकांना न रेती देता त्यांनी परस्पर वाळू माफियाला मदत करून बाहेर घरकुलच्याच लोकांना जास्त रेटने विकून यांनी हप्ते घ्यायचं काम करत आहेत। आणि शेवाळा, शेकापूर इथे डिपू चालू होता गेल्या 4 महिन्याखाली। त्या डिपूमध्ये बगर पावतीचे हजारो गाड्या भरून दिलेल्या आहेत आणि प्लस त्याच्यामध्ये अशोक पाटील शेवाळकर म्हणून आहे, त्यांच्या जागेतून 1400 ब्रास रेती यांनी अवैधरित्या उपसा करून विकलेले आहेत। त्यांनी सुद्धा त्यांचा अहवाल दिलेले आहेत अशोक पाटील। आणि गरिबांना परेशान करत आहे आणि रेती भेटू नये आणि रेती माफियाला धरून रेती खुल्या विकत आहेत। गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड।